आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा अजित पवारांचा राजीनामा घ्यावा। बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारीवरून राऊतांची मागणी। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, बीडचा बिहार झालाय। फडणवीसांनी बीडचा दहशतवाद मोडून काढावा, खासदार संजय राऊतांची मागणी। मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा, निर्णय चुकल्यास अजितदादांना बरेच परिणाम भोगावे लागतील, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला जुना फोटो ट्विट, तर धनंजय मुंडेंची वाल्मिक कराडसोबतच्या संबंधाची तार पुन्हा छेडली। मंत्रीच गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर अशा घटना वाढतील, बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। 18 दिवस झाले आरोपीला अटक का झाली नाही, हे बीड जिल्ह्याचं दुर्दैव, पोलीस खातं काय करतंय, बीड प्रकरणी प्रकाश सोळंकेंचा सवाल। वाल्मिक कराडची प्रशासनावर दहशत, खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव मात्र अजून अटक का नाही, फडणवीस अजित पवारांनी बीड जिल्ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे, प्रकाश सोळंकेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये उद्या मूक मोर्चाचं आयोजन, एसपी ऑफिसवर धडकणारा मोर्चा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार, सर्व संघटना सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। लातूरच्या रेणापूरमध्ये सकल मराठा समाजाकडून आक्रोश मोर्चा, सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख मोर्चामध्ये सहभागी होणार।